नमस्कार मित्रांनो, मी गणेश सर्वांचे स्टायलिस्ट सर्वांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा प्रोग्राम तुम्हाला थोडक्यात सांगतो. आज मी जाणार आहे मामाच्या घरी, जिथे मी 10 वर्ष लहानपणी होतो. तर इथून मी गोठण्याला जाणार. गोठण्याला माझी मावशी आहे, म्हणजे आईची बहीण 2 नंबर. तिला घेऊन मी जाणार रेंबवलीला. रेंबवलीवरून आजीचं म्हणजे एक थोडंसं ॲक्सिडेंट झालेलं आजीचं. ते आजी आजारी आहे, मग ती आमच्या घरीच आहे सध्या कुपवड्याला. मग तिचं सामान जे आहे घरचं ते घेऊन जायचं आहे. तर इथून गोठण्याला जाईन, गोठण्यावरून तिकडे रेंबोलीला पोचू. रेंबोलीला माझं मामाचं गाव. तिकडे मग जे काही माझ्या आठवणी आहेत ते बघू, काय काय आठवण. मी मावशीच्या घरी पोचलेलो आहे. मावशीने काजू लावल्यात. छोट्या छोट्या काजू आहेत. त्यांची हाईट जास्त वाढत नाहीत, पण त्या लवकर धरतात. खूप काजूची बाग आहे, मस्त आहे. हे मावशीचं घर आहे. पुढे कलम पण आहेत. आया घरात हा उठव. परब, ओ परब, परब, परब काही गेले. वाह, मस्त. थांबा थांबा थांबा, आम्ही आपले परब परब म्हणतो. काही गेले त्याने आंबे काढले आणि गेले गेले. पोचलेलो आहे मामाच्या गावी, म्हणजे मावशीला वगैरे घेऊन आलो आम्ही. मावशीकडे जेवण होतं आज. समोरच असे प्राजक्ताचे झाड, अंगण, प्राजक्ताचा सडा पडतो माझ्या दारी. तर मावशी फोटो काढ, गाडी जास्तच वर इकडे बघा. तर हे राम मंदिर आहे, आमच्या आजोबांनी बांधलं आहे तेव्हा. जवळजवळ खूप वर्ष झाली, मी लहान होतो खूप. तर रामाची मूर्ती आहे आतमध्ये, दाखवतो तुम्हाला. इथून वाट नाही आहे. हे खांब वगैरे जेव्हा बांधत होते तेव्हा मी खूप लहान होतो, समजत होतं मला. हे आमचं घर, हे मामाचं घर. ही तुळस. हे राम मंदिर. इथे माझे 3 नंबर आजोबा हे राहायचे. सुंदर अशी रामाची आणि सीतेची मूर्ती आहे आतमध्ये. राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान पण आहे. हे बघा, रामनवमीला खूप मोठा कार्यक्रम असतो इकडे. लहानपणी असायचं, आम्ही सगळेजण यायचो एकत्र. हे आमच्या मामाच्या घराचं प्रवेशद्वार. ही आमच्या आजोबांची रूम.
हे आमचे रामप्रभू. हे राम प्रभू राम असतात ते. प्रभू राम. काय रे बाबा सगळं वाटतं रे बाबा राम बाबा. हे मोठे आजोबा. आमचे मोठे आजोबा. हे भाऊ आजोबा. हे तरुणपणीचा फोटो आहे त्यांचं पण. हे सगळं भरलेलं होतं फोटो आहे. कुठे कुठे गेले काय माहिती. ही आमची घरण धरण बांधून बसली आहेत. मॅडम कशी उभी राहिली आहे. तिने कशाला फोटो लावले एवढे. काय रे बाबा. त्या आरशात मी हायस्कूलला जाताना केस बीस विसरून जायचो. खूप वर्ष झाली या आरशाला. कधीतरी उपयोगी पडेल. खूप जुना आरसा आहे. तर ही आमच्या आजीची रूम. खूप एकदम असं बंद होती बरेच दिवस. तर साफसफाई, भांडी वगैरे. आजोबांची रूम. वरती माळा आहे. हे उचल ना इथलं तरी. आजी आमच्या म्हणजे कुपोड्याला असल्यापासून देवांची साफसफाई वगैरे केली नव्हती. तर आज आम्ही खूप दिवसानंतर थोडं साफ करून वगैरे बत्ती वगैरे लावून त्यांना जरा प्रसन्न करू. मी इथे 10 वर्ष होतो लहानपणापासून. इथेच माझं बालपण वगैरे सगळं मामाकडे. तर आम्ही रेंबवलीवरून आता पोचलो मावशीच्या घरी. तिथं सामान उतरून आता पुढे आम्ही पोड्याला जाणार. यस चला आपापलं सामान घ्या. मस्त मिळाला फणस पिकून. फणस घेऊन आलेलो. आणि काय काढ तुझा काढायचं. माझा कुठला फूस सुट्टा बिकटा डबत आहे ठेवला. सुट्ट शी खराब झाली ती सुट्टी. तेच पण टाकूक नको. आणि खायची काय तिकडे खूप